Hello students, welcome to the YouTube channel of Welkin National School, Vasai East. This is from Mrs. Jyoti Kulkarni, your subject teacher of Marathi. मुलांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 7वी पाठ 13 अदलाबदल हे शिकवणार आहे. इयत्ता 7वी सुलभ भारती या पुस्तकातील. मुलांनो, ह्या अदलाबदल ह्याच्यात दोन मित्रांचे प्रेम खूप दाखवलेले आहे. ते एकाच वर्गात असतात, एकसारखे दिसतात, एकसारखे कपडे घालत असतात आणि दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री असते. ह्या पाठाचे लेखक आहेत पन्नालाल पटेल. ह्या पाठात दोन जे मित्र आहेत त्यांचं नाव आहे अमृत व इसाब. या मित्रांमधील अटूट मैत्रीचे वर्णन प्रस्तुत पाठात दिले. अटूट यानी कभी न टूटने वाली, उसको अटूट फ्रेंडशिप ऐसे बोलते हैं. अभी हम लोग लेसन चालू करते हैं. सण होळीचा होता. सकाळची वेळ होती. गावातील काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. एकमेकावर धूळ उडवत खेळत होती. अमृत व इसाब या दोघांची घट्ट मैत्री होती. ते दोघेही तिथेच हातात हात घालून व त्यांच्याबरोबर खेळू लागले. आजच शिवून आणलेले नवे कपडे दोघांनी घातले होते. दोघांचे कपडे, रंग, आकार व कापड सर्व दृष्टीने अगदी सारखे होते. दोघेही एकाच शाळेत एकाच वर्गात होते. दोघांची घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती. फरक फक्त इतकाच होता की अमृतला आई वडील होते, इसाबला फक्त वडील होते. यानी इसमें लिखा है होली का सन, यानी होली का त्यौहार था. शाम का टाइम था और सब बच्चे गांव के एक नीम का पेड़ रहता है उसके नीचे खेल रहे थे. धूल उड़ा रहे थे. तो इसाब और अमृत वो दोनों एकदम उनकी घट्ट मैत्री थी. वो दोनों भी हाथ में हाथ डाल के उनके साथ खेलने लगे और नए कपड़े जो आज ही सी के लाए थे वो कपड़े उन्होंने डाले थे. दोनों का कलर सेम था, आकार यानी सेम नाप था, एकदम पूरा सेम टू सेम था. दोनों एकाच शाळेत एकाच वर्गात होते. एक ही स्कूल में एक ही क्लास में पढ़ते थे और उनके घर भी आमने सामने ही थे. थोडक्यात म्हणजे काय, यानी मीन्स क्या कि दोनों के सेम ही एकदम, दोघा मुलांची दोनों की हर चीज़ सेम ही रहती थी. खाली वो अमृत था, उसके मम्मी और पापा दोनों थे और इसाब के खाली पापा थे, उसकी मम्मी नहीं थी, वो मम्मी ऑफ हो गई थी. तर दोन्ही मुलं आली, खाली रस्त्यावर बसली. दोघांनी एकमेकांकडे एकसारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा म्हणाला, अरे अमृत इसाब, तुम्ही दोघं किती एकसारखे आहात. यानी दोनों आए और नीचे ऐसे बैठ गए. तो उसमें से एक लड़का बोला कि आप दोनों का ड्रेस सेम था ना. तो बोले, अरे आप दोनों तो एक जैसे ही लग रहे हो और एकदम ऐसे मालूम भी नहीं पड़ रहा है. यावरून दुसऱ्या एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढता, म्हणजे तुम्हा दोघांची ताकद ही एकसारखी आहे, हे दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे, हे तरी आम्हाला बघायला मिळू दे. उसमें से व्रात्य यानी बदमाश लड़का, वो बोलने लगा कि तुम दोनों इतने सेम टू सेम हो, कपड़ा सेम है, इतनी फ्रेंडशिप अच्छी है, अभी दोनों भी एक बार कुश्ती खेलो तो किसकी ताकत है या दोनों की ताकत सेम है ये भी हमें देखने को मिलेगा, ऐसे बोलते. तो पहिल्या मुलाला ही कल्पना आवडली. तो म्हणाला, खरंच अमृत, तुम्हा दोघांपैकी कोण वरचढ आहे बघूया. तो दूसरा भी लड़का बोलने लगा कि चलो ये आइडिया बहुत अच्छी है और इसमें तुम दोनों में से कौन अच्छा ताकतवर है, वरचढ यानी एक से बढ़कर एक कौन है, हम लोग अभी देखेंगे. चला या पुढे. आणखी एक जण ओरडला, नुसती गम्मत आहे. और दूसरा यानी बहुत से बच्चे थे, उसमें से और एक जन बोला, चलो आ जाओ आगे, अभी आप लोग कुस्ती खेलो, हम लोग देखेंगे. इसाबने अमृतकडे पाहिले. अमृत ठामपणे म्हणाला, नाही, माझी आई मला मारेल. अमृत और इसाब जो एकदम अच्छे फ्रेंड थे वो एक दूसरे की तरफ देखने लगे और उसमें से अमृत बोला, नहीं मैं नहीं खेलूँगा, मेरी मम्मी मुझे मारेगी. क्यों, आज ही नया ड्रेस सिलाया था और ऐसे धूल में तुम गंदा करके आओगे तो मम्मी डांटेगी, ऐसे पहले ही मम्मी ने बोला था. त्याची भीती खरी होती. तो घरातून बाहेर पडत असताना आईने त्याला बजावले होते, हे बघ, नवीन कपड्यासाठी तू हट्ट धरला होतास, आता जर का तू मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव, मम्मी ने पहले ही बोला था
तूने नए कपड़े के लिए जिद की थी तो मैंने ला के दिए, लेकिन अभी ये गंदा किया और फटा तो देख मैं क्या करूँगी, ऐसे पहले ही बोला था. अमृतने वडिलांपाशी खूप हट्ट धरला होता. हे खरे होते. इसाबचा नवा शर्ट मिळाल्यावर असल्याचे कळताच त्यानेही हट्ट धरला की इसाबसारखा शर्ट मिळालाच पाहिजे. आई जर नाही म्हणाली तर बाबा ऐकणार नाहीत हे अमृत पक्क ओळखून होता, पण तो सहजासहजी हार मारणारा नव्हता. अखेर नवा शर्ट घेऊन देण्यासाठी आईने अमृतच्या बाबांना गळ घातली. यानी नया शर्ट के लिए जब ईसब ने सी के दिया, क्योंकि ईसब के पापा टेलर थे तो उन्होंने सी के दिया, तो उसका देख के अमृत ने अपने पापा को बोला, लेकिन पापा ना बोल रहे थे, लेकिन उसने मम्मी को पटाया और फिर मम्मी ने पापा के सामने बोला कि उसको एक शर्ट नया दे दो. तो जब मम्मी ने बोला तो उन्होंने शर्ट सी लिया. तो ऐसे करके दोनों का एक जैसे शर्ट हो गया. ते छानपैकी नवे कपडे घालून अमृत घरून निघाला होता. त्यामुळे कपडे खराब होतील असे काहीही करायची त्याची तयारी नव्हती. त्याबरोबर इसाब ही कुस्ती लढायची तर त्याची अजिबात इच्छा नव्हती. वो बोला कि इतने सब करने के बाद नया शर्ट मैंने हासिल किया है और बिल्कुल अभी मेरा मन नहीं है, और उसके साथ मैं इसाब के साथ यानी जो अच्छा दोस्त है उसके साथ तो कुस्ती में बिल्कुल भी नहीं खेलूँगा, ऐसे उसने बोला. तर त्यावेळी एकाने अमृतचा हात पकडून म्हटले, चल रे कुस्तीला एक डाव होऊ दे. त्याने अमृतला मोकळ्या मैदानात खेचून नेले. बोलते चलो एक बार कुस्ती का एक गेम होने ही दो, चल करके उन्होंने ज़बरदस्ती अमृत को पकड़ के ले लिया मैदान में. त्या मुलाच्या तावडीतून सुटायची अमृतने खूप धडपड केली आणि म्हणाला, हे बघ केशव, माझी कुस्ती खेळायची मुळीच इच्छा नाही, सोड मला. पण तो त्याला जाऊ देना. त्याने अमृतला जमिनीवर ढकलले. बाकीची पोरं गमतीने ओरडली, अमृत हरला, केशव जिंकला, केशव जिंकला, हुर्रे हुर्रे. तो उसने बोला कि अमृत ने बोला कि नहीं मैं तुम्हारे साथ नहीं खेलूँगा, तो मुझे मत लेके जा. तो वो सुनने के लिए तैयार नहीं था. उसने उसको खींच के ज़बरदस्ती लेके ही गया और उसने जानबूझ के उसको ऐसे पूरा मिट्टी में उसको ये किया, किसको, अमृत को मिट्टी में गिरा दिया और उसके साथ खेलने लगा. और जानबूझ के बच्चे भी चिल्लाने लगे कि केशव जीत गया, अमृत हार गया, अमृत हार गया. तो उसमें से वो अच्छा नहीं लगा. अभी आगे. तर त्या मुलाच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न केला पण छूटला नहीं. यानी उसके हाथ से वो छूटने का बहुत उसने कोशिश की, लेकिन वो छूटा नहीं. इसाबला हे सगळं सहन झाले नाही. त्याचा पारा चढला. त्याने केशवचा हात धरून म्हटले, चल ये, मी तुझ्याबरोबर कुस्ती लड़तो. तो ये सब देख रहा था ना, तो इसाब को अच्छा नहीं लगा. तो वो बोला कि तू आ जा, अभी मैं तेरे साथ कुस्ती खेलूँगा. ऐसे करके इसाब ने उसको खींच लिया. तर केशव घुटमळला, पण बाकीच्या मुलांनी त्याला चिथाळले. दोन्ही मुले परस्परांना भिडली. इसाबने पेच घालून केशवला चित केले. यानी उसने केशव जो राम का लड़का था वो जानबूझ के हराना चाहता था, लेकिन इसाब ने उसको ही हरा दिया, क्योंकि अमृत का जब खेला तो उसको देखा नहीं गया. आता कुठे मुलांच्या लक्षात आलं की गंमत म्हणून सुरू केलेल्या खेळाला भलतेच गंभीर वळण लागले. आता केशवचे आई वडील आपल्याला रागवतील या भीतीने सर्व मुले सैरावेरा पळून गेली. अमृत व इसाब देखील तिथून निघून गेले. थोड्या अंतरावर गेले असतील की अमृतचे लक्ष इसाबच्या शर्टाकडे गेले. त्याचा खिसा फाटला होता. भीतीने दोघांचे पाय जमिनीला खिळले. भीतीने मुलांच्या पोटात गोळा आला. पुढ्यात काय वाढून ठेवलं हे त्यांना कळले नाही. या शर्टासाठी इसाबच्या वडिलांनी सावकाराकडून कर्जाऊ घेतलेले पैसे होते. कापड निवडण्यात आणि शर्ट शिवून घेण्यात खूप खर्च वेळ वाया घालवला होता. यानी जब इसाब आया तो बच्चे केशव को मारा, तो बच्चे तुरंत भाग गए, क्योंकि अभी केशव के मम्मी पापा आएंगे और डांटेंगे करके, इसलिए सब चले गए. तो आगे आने के बाद इसाब का शर्ट फटा था. तो अमृत ने देखा तो अभी उसको डर लग रहा था, क्योंकि एक शर्ट सीने के लिए इसाब के पापा ने
सरकार साहूकार से कर्जा, जो पैसे वाले रहते साहूकार, उससे कर्जे से पैसा लिया था, उनके पास पैसे नहीं थे। तो उसको बहुत डर लग रहा था कि इतनी मेहनत से पापा ने शर्ट दिया और हम लोग वो यानी मेरे हाथ से वो फट गया। उसकी बिचारी की भी गलती नहीं थी, खेळते खेळते फट गया। अचानक अमृतला एक कल्पना सुचली। त्याने इसाबला एका बाजूला ओढून नेले। स्वतःच्या शर्टची बटणे काढत अमृत म्हणाला, चल लवकर काढ तुझा हा शर्ट मला हा माझा शर्ट घाल. पण तुझं काय, तू काय घालणार, इसाबने विचारले. मी तुझा शर्ट घालीन, अमृतने उत्तर दिले. इसाब शर्टची बटणे काढू लागला, शर्टाची अदला बदल. पण त्याने काय होणार, तुझे बाबा तुला मार देतील. खरं आहे, ते मला मारतील, पण मला वाचवायला आई आहे, अमृत उत्तरला. तो अमृत के मन में एकदम से क्लिक हुआ. उसने क्या बोला कि तू तेरा शर्ट निकाल, मैं पहनता हूँ, और मेरा शर्ट तू ले ले, तो तुझे मार भी नहीं पड़ेगी, डांट भी नहीं पड़ेगी. तो ऐसा बोलते, तुझे तो मार पड़ेगी, तुझे तो पापा डांटेंगे, ठीक है, लेकिन मुझे बचाने वाली मेरी मम्मी है, लेकिन तेरे घर में कोई नहीं है. तू फटाफट ये शर्ट चेंज कर, तेरा फटा हुआ शर्ट मुझे दे और मेरा फटा हुआ तू पहन. इसाब घुटमळला. त्याच वेळी त्याला कुणाच्या तरी खोकण्याचा आवाज जवळून ऐकू आला. दोघा मुलांनी झटपट शर्टची अदलाबदल केली आणि गल्ली बाहेर आली. मग सावकाश घराकडे चालू लागली. भीतीने अमृतच्या छातीची धडधड वाढली होती. पण त्याचे नशीब चांगले होते. त्या होळीचा दिवस होता. त्या दिवशी झोंबाझोंबी होणारे ठरले होते. अमृतच्या आईने जेव्हा त्याला फाटलेला शर्ट पाहिला तेव्हा तिने फक्त कपाळाला आठ्या घातल्या आणि म्हणाली, त्याला माफ करून टाकले. सुई दोरा घेऊन त्याने त्याचा फाटलेला शर्ट शिवला. यानी जब दोनों चेंज कर रहे थे तभी किसी की खांसी की आवाज़ आई. कोई तो उधर से गया और देखा, तो वो दोनों घर पे गए. तो वो पता था कि होली का दिन था, तो कुछ न कुछ थोड़ा बहुत मस्ती होगी, इसलिए मम्मी ने थोड़ा गुस्सा किया और फटा हुआ शर्ट सी लिया. इसकी मम्मी ने, अमृत की मम्मी ने. मुलांची भीती गेली. दोघेही पुन्हा हातात हात घालून बाहेर होळी पेटवली ती बघायला निघाले. शर्टाची अदलाबदल केल्यावर त्या मुलांच्या लक्षात आले. त्यांनी त्या मुलांच्या आनंदावर विरजण घालण्यात टोमणा मारला. असं तुम्ही दोघांची शर्ट अदलाबदल केली तर आता ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर जाईल, या धास्तीने मुले आपापल्या घराकडे धावली. तो ये बच्चे चेंज करके आए वापस होली खेलने के लिए. तो वापस वो फ्रेंड थे ना, उन्होंने चिढ़ाया, अच्छा तुम लोगों ने शर्ट चेंज किया तो अभी हमें पता चला, तो ये वापस घर तक बात पहुंचनी नहीं चाहिए करके दोनों वापस अपने अपने घर में गए. इसाबचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते. त्यांनी त्या दोघांना मुलांना हाक मारली. अरे अरे, असे मित्रापासून पळताय काय, या इकडे माझ्यापाशी. त्याने अमृतला हाक मारली. त्याला बरोबर घेऊन त्याच्या थेट घरी गेले. त्यांनी अमृतच्या आईला हाक मारली. ती घरातून बाहेर आली. हसनबाई म्हणाले, भाभी आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बरं का. आणि ती हसत म्हणाली, काय झालं हसनबाई, अहो तुम्हाला एका मुलाकडे बघायला होत नाही तर ह्या दोघांकडे कसे बघणार. तर उसने ये सब देखा था इसाब के पापा ने, तो उसने इन दोनों को बुलाया और बुलाया और बोला कि चलो. वो दोनों लेके गए उसके मम्मी के पास और बोले कि आज से अमृत मेरा बेटा है. तो उसकी मम्मी बोली, आपको एक ही लड़का संभालता नहीं है, बहुत मस्ती करता है, आपकी परिस्थिती ऐसे, तो आप दूसरा कैसे संभालोगे. तर ती म्हणाली हसत हसत, भाभी अमृतसारखी एकच काय, अनेक मुलं असती तर सर्वांना वाढवायची माझी आजपासून तयारी आहे. हसनबाई भावुकपणे दाटून आलेल्या गळ्याने म्हणाले. तो बोले कि अमृत जैसा लड़के और 10 होंगे तो भी मैं संभालूंगा, क्योंकि इतना अच्छा अमृत है. हसनबाई बहिणींना म्हणाले, या मुलात गल्लीत शिरताना मी पाहिलं. ती की काय करतायत हे बघण्यासाठी मी तिथे गेलो. हसनबाई काय सांगतात हे ऐकायला शेजारपाजारच्या बायकाही जमा झाल्या. या मुलांनी आपल्या शर्टाची अदलाबदल कशी केली हा प्रसंग सांगायला हसनबाईंनी फार वेळ लागला नाही. हे सांगून ते पुढे म्हणाले, इसाबनी अमृतला विचारलं की तुझ्या बाबांनी तुला मारलं. तर यावर अमृत काय म्हणाला ठाऊक आहे. तो म्हणाला, मला वाचवण्यासाठी माझी आई आहे. किती खरं आहे. अमृतच्या उत्तरानं माझ्या बदल गेला आहे. महत्त्व कशाला आहे हे त्याने आत्ता मला शिकवलं. अमृत व इसाबच्या परस्परांची प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. यानी उसने उसके मम्मी को बोला, अमृत जैसा बेटा
क्योंकि उसने जब फटा था, मम्मी डांटे, अब मेरे पापा डांटेंगे तो मुझे बचाने के लिए मम्मी है करके उसने अपना फटा हुआ शर्ट, अपना अच्छा शर्ट हिसाब को दिया और हिसाब का फटा हुआ शर्ट खुद ले लिया। ऐसे करके उसने अपना बड़कपन दिखाया। तो ये कितनी अच्छी बात है। तो ये सब सुनने देख के, ये सब सुन के मेरा भी मन एकदम भर के आया, रोना आया। ऐसे इसाब के पापा बोले। तो ये सब सुनने के लिए आजू बाजू के सब लोग भी जमा हुए थे। तो ये क्या था बच्चों, सब बच्चों यानी फ्रेंडशिप कितनी गहरी होती है और होनी भी चाहिए। एक दूसरे को ऐसे मदद करनी ही चाहिए, जैसे कि इसाब और अमृत थे। तो यह भी शब्दार्थ। व्रात्य यानी खोड़कर, मस्तीखोर। पारा चढ़ने यानी बहुत गुस्सा आना। चित करने यानी हरा देना। उसका इसाब का पारा यानी बहुत गुस्सा आया ना जब अमृत को मार रहे थे, इसलिए उसने केशव को भी मार दिया। तो ये था अदला बदली का लेसन। थैंक यू।